हाय मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते सगळ्याजणी खूप छान आणि सुंदर असाल, आनंदी असाल. मागच्या वेळेस एक व्हिडिओ टाकला होता, जिथे आहात तिथून सुरू करा. तर त्यात मी आपल्याला बिझनेसबद्दल वेगवेगळी माहिती सांगितली होती. तुम्ही जे काही घरातूनच बऱ्याच गोष्टी करू शकता याबद्दल मी डिटेल्स दिल्या होत्या, की जसं की कोणी शिवण करत असेल तर ते शिवण चालू करू शकतील. ज्यांना मेहंदी काढायला येतं ते मेहंदीचा क्लासेस चालू करू शकतात. किंवा ज्यांना सुंदर अशा रांगोळ्या काढायला येतील त्यांना रांगोळ्या काढू शकतात. अशा बऱ्याच गोष्टी मी त्यात डिस्कस केलेल्या आहेत. त्याच्यावरच आणखीन एक मला असा थोडासा विचार आला. माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितलं होतं, "सारिका, तू सांगितल्याप्रमाणे मी छोटासा बिझनेस चालू केला होता. पण तिला त्यात बऱ्याच गोष्टी बरेच प्रॉब्लेम यायला लागलेले." आणि थोड्या-थोड्या गोष्टीतून तिला असं थोडंसं वाटत होतं, की आपण हे चालू केलं हे योग्य नाही काय की. कारण कसं आहे माहिती आहे का, बिझनेस जर चालू केला, तर त्यात लगेच तुम्हाला यश मिळेल असं कधीच नसतं मैत्रिणींनो. कारण काय माहिती का, आता माझीच एक मैत्रीण आहे, तिनं तिनं पण माझं बघून शिवण क्लास चालू केलं, शिवणाचं चालू केलं होतं. पण काय झालं माहिती का, तिच्याकडं तिच्या मैत्रिणी, तिच्या घरातल्या अशा बऱ्याच जणी टाकत होत्या ब्लाउज. नुकतंच चालू केलं होतं तिनं. म्हणजे चालू केलेलं आहे, अजून सुरूच आहे तिचा बिझनेस तो शिलाईचा. पण काय झालं अचानक तिच्या जवळच्या एका म्हणजे ओळखीचीनं, मैत्रीण पण नव्हती, ओळखीचीनं तिच्याकडे एक ब्लाउज टाकला होता. ब्लाउज तिनं छान शिवला, सुंदरही झाला होता. पण तिचं थोडंसं फिटिंग लूज असल्यामुळं ती काय झालं, ती शेजारीण तिच्याकडे आली आणि म्हणाली, "तुला ब्लाउजच शिवायला येत नाहीत छान. तू माझा ब्लाउज पूर्ण बिघडवला आहेस." हे एक वाक्य तिला इतकं डिस्टर्ब करून गेलं, इतकं डिस्टर्ब करून गेलं. गेले 6 महिने ते जे प्रयत्न करत होते ना, तो प्रयत्न पूर्ण तिचा व्यर्थ गेला मैत्रिणींनो. आणि मग ती असंच सहज माझ्याकडे एकदा फोन केली मला आणि म्हणाली, "अगं सारिका, असं-असं झालं आणि मी खूप डिस्टर्ब झाले आणि मला कशातच मन लागेना झालं. नाही का गं मी यात काही करू शकणार? मला असं वाटतंय नाही मी हे करू शकतच नाही म्हणून." मग मी तिला सांगितलं, "अगं काय झालाय प्रॉब्लेम ते तर मला सांग." मग तिनं मला सांगितलं, की असं-असं झालं होतं आणि तिने मला सांगितलं, की तुमचा ब्लाउजच तुम्ही माझा पूर्ण ब्लाउजच बिघडवला आहे. मग मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं. मग तू काय केलंस? ती म्हणाली, "अगं बिघडला असा काहीच नव्हता ब्लाउज. फक्त फिटिंग करायचं राहिलं होतं, लूज झालं होतं म्हणून." मग म्हटलं, "तू फिटिंग केलंस ना?" "हो," म्हटली, "मी फिटिंग केलं आणि सुंदर ब्लाउज बसला." "मग ठीक आहे ना," म्हटलं. "मग तू ते एका व्यक्तीचं म्हणणं लावून घेतीस मनाला, काय प्रॉब्लेम आहे?" म्हटलं. "असं काही नसतं," म्हटलं. "कारण एका व्यक्तीला तुझं तुझं ब्लाउज नाही आवडलं, तर अजून बऱ्याच आत्तापर्यंत तू जेवढ्यांचं शिवून दिलंयस, त्यांना तर तुझे ब्लाउज आवडले ना." तर "हो." मग एवढ्या एका व्यक्तीच्या बोलण्यातून तू त्या गोष्टी मनाला का लावून घेतीस? लावून घेऊ नको. त्या गोष्टी त्याच वेळेस विसरून जा. ती व्यक्ती ते विसरून पण गेली असेल. नको त्या गोष्टी विचारात धरू. कारण काय माहिती का, आपलं मन नेहमी निगेटिव्ह गोष्टींना जास्त अट्रॅक्ट करतं. असं मी तिला सांगितलं. मग ती म्हणाली, "बरं ठीक आहे, बघूया आता इथनं पुढे आणखी मी प्रयत्न करते." मी तिला सांगितलं, "तू प्रयत्न कर." असंच असतं मैत्रिणींनो, आपण जरी बिझनेस चालू केला, तर बिझनेसला आपल्याला योग्य प्रतिसाद प्रत्येक वेळेस मिळेलच असं नाही किंवा लगेचच आपला बिझनेस ग्रो होईल असंही नाही. बऱ्याच गोष्टी येणार आहेत, बऱ्याच अडचणी येणार आहेत आणि आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटणार आहे, की आपण केलंय हे योग्य आहे का? अयोग्य आहे. मैत्रिणींनो, आपण जे चालू केलेलं असतं ना, ते नेहमी योग्यच असतं आणि ते योग्य कसं आहे, हे आपण इतरांना पटवून द्यायचं असतं. बऱ्याच व्यक्ती अशा सांगत असतात, "हे तुम्ही योग्य करत नाही, ते तुम्ही योग्य करत नाही, हे चालू केलंय ते बरोबर नाही." अगदी घरातलीच व्यक्ती आपल्याला डिमोटिव्हेट करत असते. "हे काय उपयोगाचं आहे? असलं काय किरकोळ करतीस? ह्या बायकांच्या गोष्टी असल्या करून तुला किती पैसे मिळणार आहेत? त्याच्यापेक्षा तू जॉब कर. जॉबमध्ये कसं आपल्याला महिन्याला पैसे मिळतात. हे बिझनेस करून काय उपयोग आहे?" असे बरेच जण आपल्याला बोलत असतात मैत्रिणींनो. त्याकडे दुर्लक्ष करायचं आपण. कारण तुमचा मनात एकदा विचार आलाय ना, की आपल्याला बिझनेस करायचा, तर तो विचार एवढा ताकदीचा असतो ना, फक्त आपल्याला त्या विचारावर विश्वास ठेवता आला पाहिजे आणि स्वतःवर विश्वास ठेवता आला पाहिजे. तुम्ही चालू केलंय ना, मग तुम्हाला एक ना एक दिवस नक्की यश मिळणार मैत्रिणींनो. तुम्ही अजिबात त्याची काळजी करू नका. पण मैत्रिणींनो, काय माहिती का, मीही माझा सुंदर असा जॉब सोडून मी बिझनेसमध्ये का पडले, मी हा व्यवसाय माझा चालू का केला, याबद्दलही मी डिटेल्स व्हिडिओ बनवणार आहे मैत्रिणींनो. आणि तुमच्याबरोबर तो व्हिडिओ शेअर करणार आहे. पण तुम्ही जर या पद्धतीचे व्यवसाय करणार असाल, तर या गोष्टीचा नक्की विचार करा. कारण तुम्ही जर मनात आणलं ना, तर बऱ्याच गोष्टी करू शकता मैत्रिणींनो. फक्त ना, एखादं जर आपल्याला निगेटिव्ह प्रसंग आपल्या आयुष्यात आला, तर त्याच्याकडे जास्त फोकस करायचं नाही. तर आपल्या आयुष्यात त्या बिझनेसमुळे आपण काय-काय पॉझिटिव्ह केलं, ह्या गोष्टींकडे तुम्ही विचार करा. ह्या गोष्टींचा विचार करा. निगेटिव्ह गोष्टी ना सोडून द्यायच्या लगेचच, त्याला धरून ठेवायचं नाही. पण आपण पटकन सोडू शकत नाही. अशा वेळेस काय करायचं माहिती का? ज्या गोष्टी चांगल्याच घडल्यात ना, तोच विचार करायचा सारखा. जरी निगेटिव्ह विचार येत असला, तरी सुद्धा आपण बिझनेस चालू केल्यापासून आपल्याबरोबर चांगलंच काय-काय घडलंय, आपण चांगलं काय-काय केलं, याचा विचार करायचा मैत्रिणींनो. यश नक्की मिळेल मैत्रिणींनो तुम्हाला. कधी सुद्धा खचून जाऊ नका.
तुम्ही चालू केलं ना तर तुम्हाला यश नक्कीच मिळणार. फक्त निगेटिव्ह गोष्टींचा विचार करायचा नाही, पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करायचा ना, आणि तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये नक्की यश मिळेल. मैत्रिणींनो, प्रयत्न करा, प्रयत्नांती परमेश्वर. फक्त आपले प्रयत्न प्रामाणिक असले पाहिजे, त्यात सातत्य असले पाहिजे. यश नक्की मिळणार मैत्रिणींनो आपल्याला. तर भेटूया मैत्रिणींनो अशाच एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी माझे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर तो पार्ट मी 3 बनवणार आहे. नक्की तोही व्हिडिओ माझा ऐका. बाय.